तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने, तुम्ही पाहता प्रथमेश आदमने YouTube चॅनल। तर मंडळी तुम्हाला माहिती असेल, आपण या 1-2 दिवसापहिले एक माईक ऑर्डर केला होता। जवळपास त्याची किंमत होती 8,000 रुपये आणि त्या माईक सोबत आपला म्हणजे स्कॅम झाला होता, जे की तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिला असेल। पण मी तरी तुम्हाला एक नवीन म्हणजे स्टोरी सांगतो की कसा विषय होता। आता जे आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांना माहिती नसेल की आपलं एक YouTube चॅनल आहे, ज्यावर आपण ऑटोमोबाईलच्या रिलेटेड व्हिडिओ करत असतो। म्हणजे कार्सची रिव्ह्यू वगैरे झाली, त्यानंतर कारमध्ये काय फीचर भेटतात, जसे मोबाईलची अनबॉक्सिंग होते तसं आपण ऑटोमोबाईलचं करत असतो। त्यामुळे मला एक वायरलेस माईकची गरज होती। त्यामुळे मी 1 महिना जवळपास रिसर्च केली की कोणता माईक चांगला आहे, कोणता माईक चांगला आहे। म्हणजे डिजिटेक आपण त्याच्या पहिले वापरतो तो DWM 101, जो माईक एकदम चांगला आहे 4,000 रुपयातनी। आणि त्या माईकची जे मी याच्या पहिले ऑलरेडी जे आधीचे रिव्ह्यू बनवलेले आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या माईकचा आवाज पाहू शकता। 4,000 रुपयात DWM 101 डिजिटेकचा जो माईक आहे तो बेस्ट आहे। आणि त्या माईकचे रिव्ह्यूज जे आहेत ते एकदम बोगस आहेत युट्यूबवर। आता हे कशासाठी आहे काय माहिती, माझ्यासाठी तर तो माईक 1 नंबर आहे। आणि आजचे म्हणजे मी एक ब्रेझरचा व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो पण त्या माईकनं शूट केलेला आहे। जर तुम्हाला क्वालिटी थोडंसं पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता। तर मंडळी असा विषय आहे, तर आपल्याला एक माईकची गरज होती, त्यामुळे रिसर्च केली। त्यानंतर मी ठरवलं की आपण एक चांगला म्हणजे ब्रँडचा माईक घ्यावा। त्यानंतर मी शोधलं, तर मला जवळपास हॉलीलँड लार्क M1 हा माईक जो आहे तो मी चूज केला। किंवा म्हणजे आपला 10,000 पर्यंत बजेट होता, तर 10,000च्या आतमध्ये तो माईक आपल्याला भेटत होता। म्हणजे 24 जुलैची गोष्ट आहे, आज जवळपास 10 ऑगस्ट, ठीक आहे। तर मग 24 तारखेला मी जे हॉलीलँड लार्क M1 माईक ऑर्डर केला आणि जवळपास फक्त 2 दिवसात म्हणजे 27 तारखेला म्हणजे ते माईक आपल्या घरी आला। पण विषय असा झाला की त्या माईकची ना पॅकेजिंग चांगली होती, ना आतमध्ये जे प्रोडक्ट होतं ते पहिलेच म्हणजे वापरलेलं होतं। मी अशा प्रकारे आहे, नॉर्मल साध्या टेपनं चिपकवलेलं आहे। पूर्ण असं काय आता हे जे असते का नाही, हे ओरिजिनल सील असते हे वाले। अरे म्हणजे असं 2 असतात, साध्या टेपनं चिपकवलेलं दिसू खोलून जर पाहिलं तर मग आपला तो चांगला पाहिजे ना माहीत। पाय पण त्याला अंदर जमून काय कारण पाय हे सगळं चांगली पाहिजे, त्या दिवशी टीएल चांगली बसतात। दुसरा काढलं बाई, पण तो काढलं कसं आपल्याला जे पाहिजे ते झालं पाहिजे ना, असं नाही पूर्ण पण नाही मी दोन येणार मग कसं काय एवढं लवकर आलं। पण हे पाय म्हणजे कसं आहे की हा माईक इथं नव्हता ठेवलेला। हे जे वायर असतात का नाही, या साईडनं असतात अशा अंदर, हे जस्ट हे साईडनं ठेवलेलं असते। हे म्हणजे पूर्ण खोललेलं आहे, नाही तर नवीन माईक असते का नाही, तर याचं जे आहे ते काढलं असते अंदर। अशा प्रकारे आहे, तिन्ही बिन चालू तर झालेले आहेत, बघू शकता। आता रिसिव्हरचं जे आहे हे मेन काढलेलं नाही आपण समजा, याचं जे आहे आता याच्या खालचं आणि याच्या वर बिन टेप असतात ब्ल्यू कलरच्या, ते टेप बिन नाही आहे का, ते टेप समजा काढलेले आहे, म्हणजे याची पहिलं अनबॉक्सिंग झालेली आहे की नाही, मस्त गुंडाळून येतात। तेच ना, एकदम पन्नी देते सगळं। पिन जरी हे आहेत, कारण याच्या अंदर ठेवलेलं आहे बरोबर, हे पहिले वापरलेलंच आहे 100%, म्हणजे घ्यायचंच नाही। हे पाहिजे नाही म्हणा, म्हणजे जुना आहे म्हणा, वापरेल आहे म्हणा, हे पाहिजे नाही कारण हे पहिलेच काढलेलं आहे पाहिजे। हो रे हो रे, हे मी काहीच काढेल नाही म्हणा, हे वापरेल आहे, मला पाहिजे नाही। लार्क M1चा ना त्याला प्रॉपर पॅकेजिंग होती, ना त्याला प्रॉपर म्हणजे पूर्ण ते व्यवस्थित सेलो टेपनं चिपकवलेलं होतं। तर मला ते ओळखू झालं पहिलेच, आणि आपलं म्हणजे मी ऑर्डर करत राहतो नेहमी। आणि विषय असा आहे, हा जो लार्क M1 जो आहे ना, हा फ्लिपकार्टवर अवेलेबल नाही आहे, नाहीतर आमच्या इकडे फ्लिपकार्टची सर्व्हिस 1 नंबर आहे। त्यामुळे मंडळी मी म्हणजे तो जे 24 तारखेला माईक आला, 24 तारखेला माईक ऑर्डर केला, 27ला जे माईक रिटर्न केला, ज्यामध्ये ऑनलाईन मला कॉल आला किंवा तुम्ही का बरं रिटर्न करता, तुम्ही म्हणे तुम्ही ऑनलाईन एक फोटो अपलोड करा। तर त्यांना लिंक पाठवली मेसेज थ्रू, तर त्यावर मी म्हणजे जसा बॉक्स फाटलेला होता तर तसा बॉक्सचा फोटो जे आहे तो मी अपलोड करून टाकला। आणि विथिन 3-4 दिवसांना म्हणजे 1 ऑगस्टला जे आहे ते
आपलं माईक वाला जो घेणार आहे तो आला माझ्या घरी. म्हणजे 1 ऑगस्टला नाही आला, जवळपास आय थिंक हो 1 ऑगस्टला आला. कधी आला रे? 1 ऑगस्टला ना, रविवारी आला का? रविवारची तरी कधी 1 ऑगस्ट, हा 4 तारीखला गेला ना माईक वापस. हा म्हणजे 1 तारखेला, म्हणजे तुम्ही 27 तारखेपासून म्हणजे 28, 29, 30, 31 4 दिवस त्यांचं ते काय प्रोसेस आहे ते लागली. त्यानंतर 1 तारखेला मला कॉल आला, म्हणजे मीच कॉल केला की बाबा मी जे कंप्लेंट केलेली आहे त्याचं म्हणजे काय अपडेट आहे, कारण मला अपडेट नव्हतं. सकाळीच कॉल केला मी 1 तारखेला की बाबा काय अपडेट आहे. त्यानंतर मग जे आहे त्यांना माझा रिफंड जे आहे ते म्हणजे प्रोसेस चालू केली रिफंडची 4 दिवसाच्या नंतर. त्यानंतर 4 तारखेला तो माझ्या घरी माणूस आला. त्यानं म्हणजे त्याचा काही रोल नसते त्यामध्ये, त्यानं डब्बा घेतला, 10चा घेतला. तो विचारलं की बाबा काय झालं, कसं झालं. मी म्हटलं पहिलेच पॅकेजिंग ओपन होती आणि मी म्हटलं हे सेलर असते काय असते, तर तो म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही म्हणे. जर प्रोडक्ट खराब बी नसलं तर आता फ्लिपकार्ट अमेझॉनची सर्व्हिस जी आहे ना म्हणे ते चांगली आहे, म्हणून काही विषय नाही आहे. म्हणून म्हणजे मला काही प्रॉब्लेम झाला नाही, पैसे वापस घेत नाही. 4 तारखेला प्रोडक्ट वापस गेलं आणि 5 तारखेला सकाळी म्हणजे 5 तारखेला माझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये जे माझे 8,000 रुपये जे आहेत ते वापस आले. मग ठीक आहे, 5 तारखेला पैसे वापस आले. त्यानंतर मंडळी मग विचारात पडलो की बाबा काय करावं आता, कारण फ्लिपकार्टवर माईक अवेलेबल नाही आहे. आणि मी ऑफलाईन मार्केटमध्ये जेव्हा गेलो पाहायला की या माईकची किती किंमत आहे, तर या माईकची किंमत होती जवळपास 9,200 रुपये. म्हणजे ऑफलाईन मध्ये 9,200 रुपयात मध्ये हा माईक ते देणार होते. मी म्हटलं किंमत तर आता हेच आहे. त्यानंतर मग विचार केला, मग मी काय विचार केला होता की लार्क M1 म्हणजे जो आहे ना लार्क M2 त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपया टाईप असे ते ट्रान्समीटर भेटतात. तर मी म्हटलं जाऊ दे आता तेच घेऊन टाका. पण यार ते 11,000 रुपयापर्यंत जात होतं आणि मला एवढे काही पैसे खर्च करायचे नव्हते. मेन म्हणजे कारण मला जो माईक भेटला होता ना तो जरी ओरिजिनल प्रोडक्ट होतं पण ते वापरलेलं प्रोडक्ट होतं आणि कधी ओपन केलं ते आपल्याला माहिती नव्हतं. त्यामुळे मला तो माईक जो वापस करावाच लागत होता, कारण 8,000 रुपये दिले आपण वापरलेल्या माईकचे तर दिले नाही, आपण नवीन माईकचे दिले. पण ते काय योगायोगच म्हणा. आणि विषय काय झाला माहिती आहे का, मग ठीक आहे मग 5 तारीख गेली, मग 6 तारीख आली सकाळची. मग मी म्हटलं जाऊ दे आता. आणि 6 तारीखला सेल चालू होता काहीतरी आता एवढ्यात 6 ऑगस्टच्या दरम्यान. तर मी म्हटलं चला बाबा आता आपण जे ऑर्डर करूनच टाकू. आणि त्यावेळेस त्या माईकची किंमत झाली जवळपास 7,500 काहीतरी रुपये होते. म्हणजे 7,500 रुपयात मला हा माईक पडून राहिला, म्हणजे 500 रुपयाचा ऑलरेडी फायदा मला भेटून राहिला. ठीक आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजले, माईक ऑर्डर करायला पाहून राहिलो. त्यातनी लिहिलेलं होतं की 1,250 रुपयाचा SBIच्या क्रेडिट कार्डवर डिस्काउंट आहे. क्रेडिट कार्ड ऍड केलं अरेंज करून, पण तो काही म्हणजे भेटलं म्हणजे ते कार्डच घेत नव्हतं. मी म्हटलं ठीक आहे कडा यार, मी म्हटलं थोड्या वेळानं करतो. मग 12 वाजले. त्या 12च्या नंतर 12 वाजले, मग 2 वाजत झाले. मी म्हटलं यार आता करू का नाही, काही M2 घेऊन टाकू 2,000 घेऊन कोणाजोडून. मी म्हटलं यार जाऊ दे, एवढं काही पैसे खर्च करायला पुरत नाहीत. आणि लार्क M1ची क्वालिटी मला बेस्ट वाटली, असं काही वाटलं नाही. त्यामुळे मग मी 2 वाजता आमच्या घरासमोर एक आमची म्हणजे त्याच्याकडे ज्याचं मी क्रेडिट कार्ड यूज केलं ना, तर त्याच्या घरी गेलो. मी म्हटलं सुरेशला जावं करून टाकणार, जाऊ तिकडे 7,500 भेटला. तो आता डबल विश्वास ठेवू आपण अमेझॉनवर की कशी काय सर्व्हिस देते आपल्याला. कारण विषय कसं असते माहिती आहे का, अमेझॉन तो आपल्याला ओरिजिनल प्रोडक्ट पुरवते, कारण रेप्युटेड कंपनी आहे. हे मधातले जे असतात ते काही ना काही झोप करतात, त्याच्यामुळे जे आहे ते कंपनीचं पण नाव जे थोडं खराब होते. पण मी म्हटलं चला आता दुसरा काही आपल्याला ऑप्शन नाहीये, लार्क M1च आपण डबल अमेझॉन ऑर्डर करू. त्यानंतर 6 तारखेला 2 वाजता मी कार्ड ऍड केलं, तर मग डिस्काउंट किती मला. तर या माईकची किंमत दाखवली मला 6,300 काहीतरी 40 रुपये, म्हणजे त्याच्या जवळपास दाखवली. मी म्हटलं अरे बापरे, मग चांगलंच झालं यार. म्हणजे 8,000 कुठं आणि 6,000 कुठं, म्हणजे डायरेक्ट 1,200-1,500 रुपयाचा डिस्काउंट म्हणजे SBIच्या क्रेडिट कार्डवर भेटला. आणि आता तुम्हाला मी बॉक्स दाखवतो की कशा प्रकारे बॉक्स आला. तर मंडळी तुम्ही आता पाहू शकता, तिथंच थांबते. तुम्ही आता पाहू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल बॉक्स आहे. आणि आता त्यानंतर जो डिलिव्हरी दिला त्यानं स्वतःच ओपन केला की पाहून घेऊ आपण की कसं काय आहे. त्या दिवशी एवढी 3rd क्लास पॅकेजिंग होती, फक्त जो पेपर असते ना साधा त्यानं चिपकवलेला होता त्याच्यावर हे होतं. तर मंडळी अशा प्रकारे आता बॉक्स आहे तुमची की फ्रेम मध्ये होऊ शकता. हा बॉक्स मी ओपन केलेला काही प्रॉब्लेम विशेष नाही आहे, कारण माईक ओरिजिनल होता, काही विशेष नाही त्यामध्ये. ठीक आहे. तर आपल्याला जे आहे बिल भेटून जाते, जे की मी तुम्हाला दाखवतो. बिल जे आहे आपल्याला जवळपास म्हणजे याच्यात किंमत तर जास्त आहे, समजा 6,400 काहीतरी दाखवून राहिलं, पण मला 6,341 रुपयात हा माईक पडला, जे की तुम्ही मंडळी फ्रेम मध्ये पाहू शकता. दाखवतो तुम्हाला आता मंडळी, चला दाखवतोच तुम्हाला, आता काही प्रॉब्लेमच नाही आहे आता. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता 6,432 रुपये दाखवून राहिला, पण मला जवळपास 6,331 रुपयात हा माईक पडलेला आहे. आणि 6,300 रुपयातनी तर एक नंबर डील भेटली भाऊ.
कारण हा माईक 1 वर्षा पहिले जवळपास 10,000 हजार रुपयात लोकांना घेतला, म्हणजे याची किंमत 12,000 हजार रुपये 1 वर्षा पहिले घेतलेली आहे, म्हणून मला 6,000 भेटला. तर धन्यवाद, थँक्यू सो मच देवा. आणि अमेझॉनचे बिन की यावेळेस यांना चांगली आपली फॅसिलिटी दिली. आणि कसा आहे विषय माहिती आहे का मंडळी, तर हे जे बिल आहे ना त्यामध्ये छटाकभर बिल दिलं एवढं. आणि म्हणजे आता याच्यानी बघा प्रॉपर बिल आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यानंतर जर आता आपण प्रोडक्ट पाहिलं, आता बॉक्स मी साईडला करतो, तर होत तसं प्रोडक्ट पाहिलं तुम्ही मंडळी पाहू शकता कशा प्रकारे प्रॉपर इथं पॅकेजिंग आपल्याला जे पाहायला भेटते. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता मंडळी, म्हणजे हे बघा एकदम प्रॉपर इथं चिपकवलेलं आहे. त्यानंतर याच्यावर रॅपिंग आहे प्रॉपर अशी. ठीक आहे, त्यानंतर हे असं आहे, जे पहिलं प्रोडक्ट होतं ते तर त्याचं सील पहिलेच ओपन केलेलं होतं आणि ते सेलो टेपनं चिपकवलेलं होतं, म्हणजे हे वरची जी पॅकेजिंग आहे की नाही ती त्यावर नव्हती. तुम्ही मंडळी पाहू शकता याची ओरिजिनलची किंमत दाखवून राहिली ना, ते जवळपास 16,990 दाखवत आहे याच्यावर. ठीक आहे, तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. आता करू आपण याची अनबॉक्सिंग, प्रॉपर अनबॉक्सिंग करू करून आपली गाडी. ठीक आहे मंडळी, तर आता मी जो आहे ना हा जो माईक आहे ना हा लावणार माझ्या iPhone 13 मध्ये. आणि हा जो तुम्ही आता सध्याच्या कंडिशन मध्ये आवाज पाहता ना तो या iPhone 13 चा आहे. आणि म्हणजे नॉर्मल अशा प्रकारे येते. आणि या माईकचा जो आहे आपण आता आउटडोअर बिन शूट करणार आहोत, त्यानंतर इनडोअर बिन सगळं म्हणजे प्रॉपर जे आहे तुम्हाला यापुढे सगळं सांगणार आहोत. सगळ्यात पहिले याची आपण आता अनबॉक्सिंग करू. तर भाऊ बरोबर येऊन आलं ना भाऊ. तर मंडळी आता तुम्ही पाहू शकता मी आता म्हणजे आता पन्नी फाडतो. तुम्ही पाहू शकता मंडळी आता हे कसं आहे प्रॉपर आहे, एकदम नवीन. आणि एखादा जर कसं असतं की आमच्या जागी जर कोण दुसरं असतं ज्याला बाबा माहिती नाही तर त्यानं काय घाई नाही, ठीक आहे बाबा बोल द्या, पण असे म्हणजे पाहायला पाहिजे, व्हिडिओ काढायला पाहिजे. आता मी पहा किती मस्त आहा हे फिलिंग आहे यार, हेच तर फिलिंग पाहिजे असते माणसाले. तुम्ही जर पहिले जसे करता ना त्यात कसं होईल. ठीक आहे मंडळी, आला लेका तू, किती दिवस गेले तुझे यानं, पण जाऊ फायदा झाला आपला 1,000-1,200 रुपयाचा. ठीक आहे मंडळी, आता ओरिजिनल आता हे काम जमलं आपल्याला. ठीक आहे, आता मी बॉक्स ओपन करतो मंडळ. अजून पाहू शकता मंडळ आपला आभारी आहे. तरी याच्यावरती असं चिपकवणारे नाहीच आहे, नॉर्मल आहे असं, पण ठीक आहे आता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओपन करतो भाऊ. जय गजानन महाराज स्किल जय. ठीक आहे मंडळी, अशा प्रकारे आता तुम्ही पाहू शकता या साईडला म्हणजे अशा प्रकारे सील राहतात हे. तर हे पण आपण ब्रेक नाही केली समजा, आता हे मी समजा ब्रेक करून टाकतो. त्या माईकमध्ये ते पहिलं सगळं फुटफाट होलं होतं पहिलं, कारण आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे याची पॅकेजिंग, त्याच्यानं आपण ते ओळखलं म्हणूनच रिफंड वगैरे केलं. पण ॲमेझॉनची सर्व्हिस मला चांगली वाटली. आणि आता म्हणून मी डबल विश्वास ठेवला. मी म्हटलं जाऊ द्या आता एकदाचा करूनच टाकू, काही विषय नाही. आता जर खराब आला म्हटलं तर आता तो याच्या ट्विटरवर टाकून देतो. मी म्हटलं चला बाबा आता चांगला आला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता मंडळी जी आहे पॅकेजिंगची याची ओपन करतो. ठीक आहे मंडळी, आता पॅकेजिंग जी याची आपण ओपन करूया. तर अशा प्रकारे पॅकेजिंग असते पहा मंडळी, किती चांगली पॅकेजिंग आहे. 6,300 रुपयात माईक पडला मंडळी, एक नंबर माईक. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहे याच्यातनी भेटून जाते. ठीक आहे का नाही मस्त हॉलीलँड अशा प्रकारे आपल्याला ग्रे कलरमध्ये बॉक्स भेटते, जो की एकदम सुंदर वाटते, काही प्रॉब्लेमच नाही आहे. हा बॉक्स साईडला करू आता उघडू माईक. आता हे एवढं पहिलेच ओपन आहे. ठीक आहे, आता माईक उघडू. जसं आपण आता माईक ओपन करतो मंडळी तुम्ही पाहू शकता पहिल्या माईकमध्ये मतलब का याच्यावर कसं मस्त हे रॅपिंग येते, हे म्हणजे हा ओरिजिनल आहे. आता हे पहिले काय बोगस दिलं तर यार नाही, आता हे पटलं माहिले. आता बाय किती प्रॉपर अरेंजमेंट ठेवलेली याच्यात, बरोबर इथे विंडशील्ड बरोबर दोन इथे वेगळे, त्यानंतर इकडे हे वायरिंग अशी वेगळी बरोबर आहे बाय याच्यातनी ठेवलेली आहे काय पन्नीतनी. त्यातनी तर पुरं एवढं व्यस्त मंडळी एकदम बोगस. म्हणजे माईक ठेवलेलं ना इथं असा. ठीक आहे, आता तुम्ही पाहू शकता मंडळी इथं आपल्याला अशा प्रकारे हे भेटून जाते. आता मी हे जे तुम्हाला पहिले सांगतो काय काय भेटते याच्यात मी. आता हे तुम्ही हे विंडशील्ड पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला विंडशील्ड इथे भेटून जातात, जे की हे चांगले पहिलेपेक्षा चांगलेच ले करा हे पाय आहे का नाही. तेच ना, ते पहिले कसे होते त्या केसासारखे, हे पाय किती सॉफ्ट आहेत आहे का नाही. मंडळी अशा प्रकारे दोन्ही तुम्हाला विंडशील्ड जे आहेत ते भेटून जातात. त्यानंतर मंडळी आता हे चार्जिंग केस बी नाही, ते चार्जिंग होते डायरेक्ट, तुम्हाला ते वेगवेगळं घ्यायचं काम नाही. म्हणजे माझा विचार झाला की लार्क M1 घेऊन घ्या तो सोलोवाला, पण मी म्हटलं जाऊ द्या आता आपण भेटून राहिलो एवढं चांगलं प्रोडक्ट एवढ्या पैशात तो ते घेऊनच टाकू. त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला TRS केबल भेटून जाते. जर तुम्हाला कॅमेरा वगैरे जर यूज करत असाल तर हे केबल यूज होते. त्यानंतर चार्जिंगसाठी USB A to C टाईप इथं चार्जिंगसाठी वापरले जाते. त्यानंतर जे आपल्याला समजा आयफोनले वगैरे कनेक्ट करायचे असेल तर तुम्ही जे हे असते कनेक्टर आपलं ते मोबाईलचं 3.5 to लाईटनिंग ते इथं कनेक्ट करू शकता.
पण मी याचा आणखीन एक तुम्हाला जुगाड सांगतो की कशा प्रकारे तुम्ही आता 800 रुपयात ते कनेक्टर आहे तर तुम्हाला 200-300 रुपयात तुमचं काम होऊन जाते. त्यानंतर हा भेटून जाते आपल्याला USB Type-C to TRS, हे तर सगळ्यात व्यवस्थित आहे. आणि त्यानंतर मंडळी मी हे केलं की हा जो माईक आहे ना, यांना सांगितलेलं iPhone 15 वगैरे कनेक्ट होत नाही, पण हा iPhone 15 पण कनेक्ट होते. ठीक आहे. आता प्रो सिरीज तर माहित नाही, आमच्याकडे iPhone 15 होता, त्याला आम्ही कनेक्ट करून पाहिला तर 15 इथे कनेक्ट होऊन जाते. त्यानंतर तुम्ही मंडळी पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गाईड जे आहे तिथे भेटून जाते. VR हायर फॉर यू अशा प्रकारे जे आहेत आपल्याला सेल्सचं कार्ड इथे भेटून जाते. ठीक आहे, म्हणजे सपोर्ट वगैरे. त्यानंतर गाईड इथे भेटून जाते की कशा प्रकारे तुम्ही कनेक्ट वगैरे जे आहे ते करू शकता. ठीक आहे. आणि जे आहे आपलं तुम्हाला याच्याबद्दल मी माहिती देतो. आता तुम्ही पाहू शकता हे जे आहे ना, हे कनेक्टर आहे. ठीक आहे. हे कनेक्टर तुम्हाला जे आहे समजा 200-300 रुपयात भेटून जाईल. हे कनेक्टर लाइटनिंग टू C टाईप, C टाईप याला लागून जाते डायरेक्ट, आणि ते C टाईप टू हे वाली जी केबल आहे की नाही, हे डायरेक्ट आपल्याला ट्रान्समीटरला लागून जाते. म्हणजे तुम्ही iPhone 13च्या पहिले जेवढी सिरीज आहे त्यासोबत हे कनेक्ट करू शकता डेफिनेटली. ठीक आहे मंडळी, ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे आहे. आता हे माहिती आहे, आपण ओपन करून बघू सगळ्यात पहिले काय विषय आहे. ठीक आहे. अजून पाहू शकता यार किती सॅटिस्फॅक्टरी आहे, मस्त. मलबिन दाखव थोडंसं करून, किती म्हणजे किती मस्त आहे यार, नाही का? तुम्ही पाहू शकता. आता हे माईक चालू नाही आहे, त्या दिवशीचा माईक यार, दिमाग खराब केला त्या दिवशी माईकला. ठीक आहे. आता म्हणजे हे असं ओपन करायला लागते म्हणा, पण आता जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असं ओपन करायला लागते, पण काही नाही. आपण नवीन माईक आहे, वा म्हणजे आता ओपन केलं मी, वा 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 किती मस्त आहे, वा हा एक नंबर. हे आपण तुम्हाला जवळ घेतो. ठीक आहे मंडळी, जसं आपण माईक ओपन करतोय तुम्ही पाहू शकता. आता याच्यावर हाय ते निळ्या कलरच्या स्ट्रिप्स रे आहेत की नाही, त्या दिवशी कशा होत्या याच्या अंदर चिपकवलेल्या होत्या. मी म्हटलं यार, आता पहा मंडळी, ते म्हणतात ना ते सबर का फल मिठा होत आहे, तसं झालं आता आपल्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही. आता बस सगळं चार्जिंग आहे. ठीक आहे. आता बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे आहेत हे रिसिव्हर भेटून जातात, ट्रान्समीटर जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. खालून पण अशा प्रकारे इथं स्ट्रिप्स येतात, म्हणजे हे प्रॉपर ओरिजिनल आहे ना, याची कोण वापरलं ना काही केलं. ठीक आहे. कुठे होतं सगळं चिपकलं तिथं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी, हे पण जे आता ब्ल्यू कलरचं येत आहे, म्हणजे आता एक म्हणजे कनेक्ट होईल पेअरिंगसाठी, जेव्हा आपण पेअरिंग करू. ठीक आहे. आता सध्या तर मी हे ऑन करत नाही, आता उद्या तुम्हाला सगळं याचा रिव्ह्यूज येतो दाखवेल. त्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला जे रिसिव्हर इथं मंडळी भेटून जाते. अशा प्रकारे मंडळी पहा. आता जवळ गेलो एक मिनिट. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी, यामध्ये जे आहेत ना आपल्याला C टाईपचं हे भेटून जाते इथं. त्यानंतर आवाज कमी जास्त करू शकतो आपण इथून. आणि इथं ऑन ऑफचं बटन येऊन जाते. समजा इन केस जर खराब पण झालं तर तुम्ही ऑन केस करू शकता इथं. आणि इथं हे भेटून जाते आपलं 3.5 mm. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते कनेक्ट करू शकता. आता याची टेस्टिंग जे आहे ते प्रॉपर आपण करू. ठीक आहे. आता तुम्ही आता उद्या जे याची टेस्टिंग जे प्रॉपर इथं पाहू शकता. ठीक आहे. ओके बाय. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे प्रथमेश आदमाने, तुम्ही पाहता प्रथमेश आदमाने यूट्यूब चॅनल. तर मंडळी आज आपल्यासोबत आहे ऑल न्यू महिंद्रा स्कॉर्पिओ एन, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता, जे की डॅडीज ऑफ SUV या गाडीला म्हटलं जाते. आणि मंडळी या गाडी, आणि हे टॉप वेरियंट आहे, एकदम सगळ्यात टॉपचं, काही प्रॉब्लेमच नाही या गाडीमध्ये. म्हणजे या गाडीबद्दल मी तुम्हाला जे सगळी माहिती जी आहे ती नक्कीच देणार आहे. सगळ्यात पहिले गाडीच्या फ्रंट लुक्सबद्दल पहा मंडळी. हे तुम्ही फ्रंट लुक्स आहे का आहे तुम्ही पाहू शकता, एकदम खतरनाक बीस्ट जे आहे ही गाडी आपल्याला नक्कीच. तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे प्रथमेश आदमाने, तुम्ही पाहता प्रथमेश आदमाने यूट्यूब चॅनल. तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे ऑल न्यू मारुती सुझुकीची ब्रेझा, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये अर्बॅनो एडिशन म्हणून जे आहे ना, मारुतीनं नवीन ही गाडी लॉन्च केलेली आहे 2 व्हेरियंटमध्ये, जे की सुरुवातीचे बेस व्हेरियंट आहेत. आणि त्यामध्ये